नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. शेवटच्या टप्प्यातील विक्रमी मतदानाचा कोणाला फायदा कोणाला तोटा, तर्कवितर्क सुरू. बाळापूर पोलीस निरीक्षकाच्या खासगी वाहनाचा अपघात, थोडक्यात बचावले. इंदोरवरून अकोला येणारी खासगी बस दरीत कोसळली, करोली घाटातील घटना. 3 लेअर सुरक्षा व्यवस्थेत EVM मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी. पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या विहिरीत पडला, रेस्क्यू करीत वन विभागाने काढले बाहेर. आता सविस्तर बातम्या. अकोला लोकसभा मतदारसंघात मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर करण्यात आली असून 61.79% मतदान झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. सायंकाळी 5 ते 6 या वेळेत विक्रमी मतदान झाल्यामुळे मतदानाचा टक्का वाढला. शेवटच्या क्षणी वाढलेली ही टक्केवारी कोणाला फायदा करून देईल व कोणाला नुकसान याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. अकोला लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 26 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया संपन्न झाली. सकाळी 7 वाजतापासून अकोला लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीच्या पहिल्या 2 तासात मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद दिसून आला, तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 52.69% पोहोचली होती. परंतु अंतिम 1 तासात अकोला लोकसभा मतदारसंघात तब्बल 9.10% असे विक्रमी मतदान पाहावयास मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अनेक मतदान केंद्रावर सायंकाळी 6 वाजल्यानंतरही मतदारांच्या रांगा दिसून आल्या. जवळपास 40 मतदान केंद्रावर रात्री 8:30 वाजेपर्यंत मतदान सुरू होते, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी दिली. सकाळी 7 ते 9 या वेळेत केवळ 7.17 एवढ्या मतदानाची नोंद झाली, तर त्यानंतर प्रत्येक 2 तासांनी जवळपास 10% मतदानाचा टक्का वाढत गेला. अकोला लोकसभा मतदारसंघात बाळापूर विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मतदानाची टक्केवारी दिसून आली. या मतदारसंघात 66.58% एवढ्या मतदानाची नोंद करण्यात आली, तर कमी मतदानाची टक्केवारी पाहाव्यास मिळाली अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात. 54.87% एवढे मतदान झाले आहे. एकंदरीत अकोला लोकसभा मतदारसंघात शेवटच्या 1 तासात झालेले विक्रमी मतदान पाहता याचा फायदा कोणत्या उमेदवाराला होणार आणि याचा तोटा कोणत्या उमेदवाराला सहन करावा लागणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. बाळापूरचे पोलीस निरीक्षक अनिल जुंबडे यांच्या खासगी 4-चाकी वाहनाचा काल रात्री अकोला बाळापूर रोडवरील व्याळा फाट्याजवळ अपघात झाला. अपघातामध्ये गाडी थेट रस्त्यावरून बाजूच्या शेतामध्ये गेली होती. यावेळी सिमेंटचे आधार भिंतीला गाडी लागल्यामुळे खासगी वाहनाचे मोठे नुकसान झाले. या अपघातात ते थोडक्यात बचावले. बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल जुंबडे यांच्या वाहनाला काल रात्री अपघात झाला. ऐनवेळी वाहनातील एअरबॅग उघडल्यामुळे पोलीस निरीक्षक अनिल जुंबडे अपघातातून थोडक्यात बचावले. त्यांना अकोल्यातील रावणकर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असून सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी अपघातात जखमी झालेले पोलीस निरीक्षक अनिल जुंबडे यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. इंदोर येथून अकोला येणारी खासगी ट्रॅव्हल बस बुऱ्हाणपूर ते जळगाव जामोद दरम्यान करोली घाटात 100 फूट खोल दरीत कोसळली. ही घटना 27 एप्रिलच्या पहाटे 5 ते 6 वाजे दरम्यान घडली असून बसमध्ये 40 प्रवासी होते. सुदैवाने जीवितहानी झाली नसून 28 जखमींना उपचारासाठी दर्यापूर व बऱ्हाणपूर येथे नेण्यात आले. प्राप्त माहितीनुसार इंदोरवरून अकोला येणारी रॉयल ट्रॅव्हल्स खासगी बस मध्य प्रदेशमधील शिकारपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील कोरोली घाटात जास्वंदी आदिवासी गावाजवळ दरीत कोसळली. यामध्ये महाराष्ट्रात येणारे 40 प्रवासी संख्या असल्याचे समजते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात 28 जण जखमी झाले आहेत. जखमींवर मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बस कोसळल्याची माहिती मिळताच शिकारपुरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. यासोबतच जास्वंदी येथील सरपंच शब्बीर तडवी यांनी नागरिकांसह घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना बसमधून काढून उपचारासाठी ग्रामपंचायतमध्ये व्यवस्था करून चहा पाणी नाश्ता दिला.
तातडीने शिकारपुरा पोलीस ही घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य केल्याचे समजते। सध्या या जखमींवर बऱ्हाणपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अकोला जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल मतदान प्रक्रिया पार पडली असून 2019च्या तुलनेत जास्त प्रमाणात नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। या मतदान प्रक्रियेमध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन ह्या MIDC मधील वखार महामंडळाच्या गोदामातील स्ट्रॉंग रूम मध्ये अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आल्या असून येत्या 4 जून रोजी मतमोजणीपर्यंत सदर ईव्हीएम मशीन ह्या स्ट्रॉंग रूम मध्ये सुरक्षित राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी दिली। अकोला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल अत्यंत शांततापूर्वक मतदान प्रक्रिया पार पडली असून जिल्ह्यात 61.79% इतक्या प्रमाणात मतदान झाले आहे। काल झालेल्या मतदानाची टक्केवारी ही 2019 मध्ये झालेल्या लोकसभा मतदानाच्या टक्केवारीपेक्षा जास्त असल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी काल आपला मतदाराचा हक्क उत्तमरित्या बजावला। अकोलेकरांनी याला चांगलाच प्रतिसाद दिला आहे। काल मतदानामध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन या चोख पोलीस बंदोबस्तामध्ये निवडणूक आयोगाच्या मान्यतेने निश्चित केलेल्या MIDC मधील वखार महामंडळाच्या गोदामातील स्ट्रॉंग रूममध्ये सीलबंद करून ठेवण्यात आले आहेत। सदरची ईव्हीएम मशीन हे 3 लेअर सिक्युरिटीमध्ये ठेवण्यात आली असून याकरिता CAFF सिक्युरिटी, स्टेट पोलीस सिक्युरिटी तसेच जिल्हा पोलीस सिक्युरिटी अशा प्रकारच्या चोख बंदोबस्तामध्ये या ठिकाणी ठेवण्यात आले आहे। यासोबतच ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेकरिता 24 तास CCTV कॅमेऱ्यांची नजर सुद्धा राहणार आहे। दिनांक 4 जून रोजी होत असलेल्या मतमोजणीपर्यंत सदरच्या ईव्हीएम या सीलबंद अवस्थेत गोदामात सुरक्षित राहणार आहे। येणाऱ्या 4 जून नंतर या ईव्हीएमच्या माध्यमातून कोणत्या उमेदवाराचे भाग्य उजळेल हे येणाऱ्या काळात समजणार आहे। या संपूर्ण बाबीविषयी अकोला जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी RRC न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतमध्ये माहिती दिली। अकोला लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया दिनांक 26 एप्रिल म्हणजे कालच पार पडली। अतिशय शांततेच्या वातावरणात आणि उत्साहात ही मतदानाची प्रक्रिया पार पडली असून यामध्ये अकोला लोकसभा मतदारसंघासाठी 61.79% इतक्या प्रमाणात मतदान झालेलं आहे आणि निश्चितच हे मतदान 2019च्या निवडणुकीच्या प्रमाणात वाढलेलं दिसून येतं। अकोलेकरांनी याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि आता ज्या पोल्ड EVMs आहेत त्या अकोला येथील शिवनी MIDC एरियामध्ये जो स्ट्रॉंग रूम आम्ही निश्चित केलेला आहे कमिशनच्या मान्यतेने, तिथे योग्य बंदोबस्त याच्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे। 3 लेअर सिक्युरिटी इन्शुअर करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये CAFF सिक्युरिटी असून त्यासोबतच स्टेट पोलीस सिक्युरिटी देखील इथे उपलब्ध आहे आणि यासोबतच CCTVची सतत निगराणी देखील इथे राहणार असून दिनांक 4 जून म्हणजे मतमोजणीच्या दिनांकापर्यंत या EVM इथं सुरक्षित ठेवल्या जातील। अकोला लोकसभा मतदारसंघात मतदारांनी चांगल्या प्रकारे मतदानास प्रतिसाद दिल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुका अंतर्गत येणाऱ्या भुली या गावातील एका शेतकऱ्याच्या विहिरीत पडला। वन विभागाला माहिती मिळताच त्यांनी रेस्क्यू करीत बिबट्याला सुरक्षित विहिरी बाहेर काढले। प्राथमिक तपासणीनंतर या बिबट्याला जंगलात सोडण्यात येणार आहे। अकोला तसेच वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा सातत्याने वाढत चालला असून याचा फटका वन्य प्राण्यांना बसत आहे। जंगलातील कृत्रिम तसेच नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटल्याने अनेक वन्य प्राणी ग्रामीण भागाकडे आपली तहान भागविण्याकरिता आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे। अशातीलच एक घटना वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुका अंतर्गत येत असलेल्या भुली या गावातील शेतशिवारात पाहायला मिळाली। या भागातील शेतकरी शंकर शेषराव चव्हाण हे आज सकाळी शेतीचे कामानिमित्त त्यांच्या शेतशिवारात गेले असता त्यांना शेतातील विहिरीमध्ये एक बिबट्या पडलेला दिसून आला। सदरचा बिबट्या हा शिकारीच्या अथवा पाण्याच्या शोधात आला असावा अशी शक्यता वाशिम वन विभागाने व्यक्त केली आहे। सदर घटनेची माहिती गावकऱ्यांनी भुली राऊंडचे वनरक्षक गजानन शिंदे यांना दिली। वनरक्षक गजानन शिंदे यांनी याबाबतची माहिती तात्काळ आपल्या वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना दिली असता वाशिम वन विभागाच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळ गाठीत सदरच्या बिबट्याला रेस्क्यू केले। बिबट्या हा विहिरीमध्ये पाण्यात तरंगताना दिसून आल्यावर रेस्क्यू टीमने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा विहिरीत सोडला असता सदरचा बिबट्या हा पिंजऱ्यात येऊन बसला व दोरीच्या सहाय्याने सदर पिंजरा वन विभागाच्या पथकाने बाहेर काढीत बिबट्याला ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या बिबट्याच्या प्रकृतीची प्राथमिक तपासणी करीत सदर बिबट्याला सुखरूप जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती वाशिम वन विभागाने दिली आहे।
सदरची कारवाई वाशिम जिल्ह्याचे उपवन संरक्षक अभिजित वायकोस यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी मानोरा, वनपाल मानोरा तसेच वनोजा येथील वन्यजीव रक्षक यांच्या टीमने पार पाडली। अकोला लोकसभेसाठी काल पार पडलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान काही मतदान केंद्रांवर प्रत्येक निवडणुकीत मतदान करणारे काही मतदार पोहोचल्यावर मतदार यादीमध्ये त्यांचे नाव नसल्यामुळे त्यांना मतदानाकरिता आल्यापावली परत जावे लागले। या मतदारांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीत अनेकांची मतदार यादीमधील नावे गायब असल्याचे चित्र काल लोकसभा निवडणुकीत दिसल्यामुळे प्रशासनाचा सावळा गोंधळ पाहायला मिळाला। यापूर्वी लोकसभा, विधानसभा व महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान करणाऱ्या नागरिकांची नावे यावेळेस मतदानात नसल्याने यावेळी लोकसभेच्या मतदानात मतदानाची संधी न मिळालेल्या नागरिकांकडून प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून प्रत्येक वेळा मतदानाचा अधिकार बजावणाऱ्या काही मतदारांची नावे मतदार यादीत नसल्याची कारणे देत त्यांना मतदानाची संधी मिळाली नसल्याची तक्रार मतदारांनी केली आहे। याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जाब विचारण्यासाठी मतदार आले असता त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्यामुळे मतदानाची संधी हुकलेल्या मतदारांनी प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत। आम्ही गेल्या 30 वर्षापासून मतदान करतो आहे, एकाच बूथवर करतो आहे आणि लोकसभेचे, विधानसभेचे म्हणा या नगरपालिकेचे वोटिंग्स आम्ही तिथे करतो आहे आणि आमचे तिथे दरवर्षी लिस्टमध्ये नावं आमचे बरोबर असतात। यावर्षी मतदान यादीमध्ये फार मोठा घोळ झालेला आहे। तिथे एकाच घरामध्ये 4 मेंबरपैकी 2 मेंबरचे नावं आहे, 2 मेंबरचे नावं नाही आहे। आता माझ्या बायकोचं नाव आहे, माझं नाही आहे, माझ्या आईचं नाव आहे, माझ्या भावाचं नाव नाही आहे। हे असे प्रकार माझ्यासोबतच नाही तर बऱ्याच नागरिकांसोबत हे घडलेलं आहे। त्याच्यासाठी म्हणून आम्ही आज इथे कलेक्टर ऑफिसमध्ये जे इलेक्शन जे बघतात त्यांच्याकडे आम्ही आता सगळेजण इथे आलो होतो। तर त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही इलेक्शन कमिशनरला तुम्ही हे करा, पण त्याला मेल करा, धमका करा, जे काही असेल ते। पण आता मला एक सांगा की आमच्याजवळ वोटर ID कार्ड्स आहेत, त्याच्यात जुन्या कार्ड्स तुम्हाला पण ते दाखवून इलेक्शन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, हे सगळ्या प्रकारची कार्ड असताना सुद्धा आम्हाला मतदार यादीमध्ये आम्हाला आमचं हे करता नाही आलं। हे बघा, हे कार्ड्स आहेत आमच्याजवळ, ते 94 पासूनचे कार्ड आहे। आतापर्यंत 30 वर्षापासून सलग मतदान आम्ही करतो आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला आज इथे आल्यानंतर कळते आहे की बाबा तुमची लिस्टमध्ये नावच नाही आहे। त्यामुळे आता याच्यावर शासनाने काहीतरी निर्णय घ्यावा आणि हे ॲक्च्युली हा प्रॉब्लेम कशामुळे झालेला आहे, काय याच्यामध्ये पाठीमागे जे काही असेल ते कारण शोधून काढावे आणि आम्हाला आमच्या मतदानाचा हक्क करायला आम्हाला। और मैं 31 साल से वोटिंग कर रहा हूँ, लेकिन आज मेरा यादी के अंदर नाम नहीं। मैं परेशान होकर घूम रहा हूँ, कोई मुझको बोल नहीं रहा, उसमें नाम भी नहीं आ रहा, जबकि मैं 31 साल से वोटिंग कर रहा हूँ। आपकी मांग क्या रहेंगी? और मेरी मांग ये है कि वोट मेरे को नहीं दिया जा रहा, अधिकार मेरे को नहीं मिल रहा। और जो मेरा वोटिंग आईडी है, वोटिंग आईडी जो है तो मेरे नाम से नहीं आया, पर उसकी अगर यादी के अंदर जो है फोटो मेरा आया है। जब मैं यहाँ पर इसमें कमीशन के पास में इलेक्शन ऑफिस में गया तो ये कहते हैं कि इलेक्शन जो अंदर आईडी जो है वाली वो उसी के ऊपर सबमिट किया जाएगा। मैं कह रहा हूँ उनको कि मेरे पास टोटली डॉक्यूमेंट्स है, मेरे पास आपको चाहे तो आधार कार्ड लीजिए, पैन कार्ड लीजिए या मेरा राशन कार्ड लीजिए, उसके ऊपर कीजिए। तो बोलते नहीं, जिस तरह से आपका यादी के अंदर आया, अगर आपका फोटो आया तो वो बात अलग है, लेकिन जो नाम आया है वो नाम के ऊपर बेस कर हम आपको वोट देने लगाएंगे। तो उन्होंने मेरा वोट कैंसिल कर दिया। अमरावती जिल्ह्यातील हिंगलाजपूर येथील प्रसिद्ध माता हिंगलाज देवीची हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी भव्य यात्रा संपन्न होते। या दिवशी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत 11 गाड्यांचा रथ ओढला जातो। त्यानंतर गावातून मातेची भव्य पालखी काढण्यात येते। हा उत्सव पाहण्याकरिता दूरदूरून हजारो भाविक सहभागी होतात। पाकिस्तानमधील बलुचिस्तान पासून ते अमरावती जिल्ह्यातील हिंगलाजपूर पर्यंत माता हिंगलाज देवीच्या भक्तीचे कोणतीही सीमा नाही। 750 वर्षे पुरातन मंदिरामध्ये माता हिंगलाज देवी विराजमान आहे। या मंदिरासंदर्भात अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत। अत्यंत जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंदिरात नवरात्र तथा चैत्र शुद्ध प्रतिपदा पौर्णिमेला म्हणजेच हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते। हिंगलाजपूर येथील हा गाडापगाड उत्सव पाहण्याकरिता दूरदूरून हजारो भाविक या ठिकाणी येतात।
या भाविकांद्वारे एकानंतर एक 11 गाड्या हाताने ओढून आणण्यात येतात। या सर्व गाड्यांवर भाविक विराजमान असतात। जे भाविक गाड्या ओढतात ते अर्धनग्न अवस्थेत असतात। ढोल ताशांच्या गजरात हलगीच्या धनुवर हा गाडा मंदिरापर्यंत आणला जातो। या गाड्यासमोर मंदिराची पुजारी पंकज रामदास भगत हे मार्गक्रमण करतात। मंदिराजवळ पोहोचल्यानंतर माता राणीची विधिवत पूजा करण्यात येते। त्यानंतर मंदिरात येणाऱ्या हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते। अमरावती जिल्ह्यातील हिंगलाजपूर येथील हा उत्सव सर्वत्र प्रसिद्ध असून महाराष्ट्रातून हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात। अकोला लोकसभेसाठी काल झालेल्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 61.79 झाली। लग्नाचा असलेला मुहूर्त, तापमानातील वाढ पाहता रोजगारासाठी बाहेरगावी असणारे नागरिकांनी मतदान केले नाही। परंतु ज्या नागरिकांनी मतदान केले त्यांनी ईव्हीएमचे फोटो व्हायरल केल्यामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। अकोला लोकसभा मतदारसंघातील 2056 मतदान केंद्रांवर निवडणुकीची प्रक्रिया पार पडली। मात्र काही ठिकाणी निवडणूक आयोगाच्या नियमांना तिलांजली देत थेट मतदान केंद्रामध्ये मतदान करताना अनेकांनी मोबाईलवर फोटो काढून ते फोटो व्हायरल केल्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमांना केराची टोपली दाखवत मतदारांनी मतदानाचे फोटो व्हायरल केल्यामुळे गुप्त मतदान पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे पोलीस कर्मचारी तसेच सुरक्षा यंत्रणेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्देशानुसार मतदारांना मतदान कक्षात मतदान करताना जातेवेळी मोबाईलवर बंदी घालण्यात आली होती, जेणेकरून मतदान करतानाचे व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल होऊ नयेत। मात्र तरीही अनेक मतदान केंद्रावरून मतदारांनी मोबाईलचा वापर करीत मतदान प्रक्रिया संदर्भातील फोटो, व्हिडिओ काढून ते सामाजिक माध्यमांवर व्हायरल केल्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। निवडणुकीमुळे मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुट्टी असल्याने कचऱ्याचे ढीग उचलले न गेल्यामुळे शहरातील विविध भागांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत। महापालिकेने त्वरित विविध ठिकाणी असणारा कचरा उचलून मार्गी लावावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। 26 एप्रिल रोजी लोकसभेसाठी निवडणूक पार पडली। यावेळी शहरात काही ठिकाणी कचरा जमा करणे व घंटागाडीमध्ये कचरा घेऊन जाणे हे काम सुरू होते। मात्र काही कर्मचारी सुट्टीवर असल्यामुळे कचरा साठवण्याचे काम प्रभावी झाले नसून मतदानाची दिवसची कामगारांना असलेली सुट्टी त्यानंतर शनिवार आल्यामुळे शहरातील विविध भागांमध्ये कचऱ्यांचे ढीग साचले आहेत। यामुळे नागरिक त्रस्त होत आहेत। जागोजागी साठलेला कचरा व पावसाचे वातावरण पाहता त्वरित कचऱ्याचे ढीग उचलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। शेवटच्या टप्प्यातील विक्रमी मतदानाचा कोणाला फायदा कोणाला तोटा, तर्कवितर्क सुरू। बाळापूर पोलीस निरीक्षकाच्या खासगी वाहनाचा अपघात, थोडक्यात बचावले। इंदोरवरून अकोला येणारी खासगी बस दरीत कोसळली, करोली घाटातील घटना। 3 लेअर सुरक्षा व्यवस्थेत ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी। पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या विहिरीत पडला, रेस्क्यू करीत वन विभागाने काढले बाहेर। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर। तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।